चार्ट पॅटर्न मास्टर क्लास एपिसोड नंबर 8 मध्ये ट्रँगल पॅटर्न्स म्हणजे काय, असेंडिंग डिसेंडिंग आणि सिमेट्रिकल ट्रँगल नेमकं काय असतं आणि प्रोफेशनल ब्रेकआउट ट्रेडिंगची ती कुठल्या प्रमाणामध्ये होते त्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून परिपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर रणजित आपलं सर्वांचं स्वागत करतो निफ्टी ट्रेंड युट्यूब मराठी चॅनल मध्ये. तर चला, समजा मार्केट सतत अचानक प्राइस जी एका छोट्या रेंज मध्ये अडकते, कॅन्डल्स लहान लहान होत जातात, व्हॉल्यूम सुद्धा कमी कमी होत चालतो आणि रिटेल ट्रेडर म्हणतो मार्केटमध्ये आता सध्या काहीच उरलेलं नाही, मार्केट कन्सोलिडेशन मध्ये जात आहे आणि इथनं काहीच होत नाहीये, दोन्ही बाजूचे स्टॉप लॉस जे आहे ते हंटू राहिले. पण थांबा, ही एक मोठी मूवची सुरुवातची एक आघात राहतो आणि त्याला प्रोफेशनल ट्रेडर त्याच वेळेस म्हणतो मोठा मूव जो आहे तो येणार आहे. आणि कारण मार्केटला एक एनर्जी कॉम्प्रेशन जे आहे ते चाललेलं आहे. कॅन्डल जर छोट्या छोट्या होऊ राहिल्यात आणि व्हॉल्यूम सुद्धा एकदम टेपिड जर होते, त्याचा अर्थ असा असतो की प्राइसचं कॉम्प्रेशन होतंय आणि जेव्हा केव्हा एनर्जी साठवली जाते, जशी स्प्रिंग दाबली जाते तशीच ती नंतर जोरात उडताना दिसते. म्हणजे ऊर्जा जी आहे बायर्स किंवा सेलरची, ती एका ठिकाणी पकडली जाऊ शकत नाही, ती वाढत होताना आपल्याला दिसते. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत की जे प्रोफेशनल ट्रेडर ब्रेकआउट ट्रेडर्स आहेत त्यांचे सर्वात महत्वाचे आवडते पॅटर्न म्हणजे ट्रँगल पॅटर्न. तर पाठीमागील एपिसोड्स मध्ये आपण काय शिकलो ते समजून घेऊयात. ट्रेंड, सपोर्ट, रेजिस्टन्स, ब्रेक ऑफ कॅरेक्टर, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, व्हॉल्यूम, डबल टॉप, डबल बॉटम, हेड अँड शोल्डर, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. तर आज आपण रिव्हर्सल पॅटर्न नंतर कंटिन्युएशन पॅटर्न समजून घेणार आहोत. आतापर्यंत जे काय आपण पॅटर्न डबल टॉप, डबल बॉटम आणि हेड अँड शोल्डर आणि इन्व्हर्सन हेड अँड शोल्डर जे बघितले ते एक रिव्हर्सल पॅटर्न होते. तर आता हा जो ट्रँगलचा जो एरिया जो आहे तो कंटिन्युएशन पॅटर्नचा चॅप्टर नंबर 2. ट्रँगल पॅटर्न नेमकं काय असतं तर समजून घेऊयात. तर ट्रँगल पॅटर्न मध्ये प्राइसची व्हॉलॅटिलिटी जी ती एकदम कमी कमी होत जाते. म्हणजे काय, प्राइसची रेंज जी ती खूप मोठी असते अगोदर, नंतर ती कमी 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 होताना आपल्याला तिथे दिसते, जिथं प्राइस हायर लोज आणि लोअर हाईट तयार करताना एका रेंज मध्ये ऍड करताना किंवा कॉम्प्रेस होताना तिथे दिसते. याचा अर्थ मार्केट इनडिसिसिव्ह मोड मध्ये आहे आणि लवकरच मार्केट डिसिजन घेण्याची तयारीमध्ये आहे. यामध्येच बायर्स आणि सेलर्स मध्ये सुप्त संघर्ष जो आहे तो चालू आहे, कारण हमेशा बायर्स आणि सेलर्स मध्ये हा एक मोठा एरिया ऑफ कन्फ्लिक्ट जो आहे तो तयार होत असतो आणि त्याच्यामध्ये आपण याला समजून घेणं सगळ्यात महत्वाचं राहतं. आता हा संघर्ष झाल्यावरती एकतर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन येणार आहे. पण याच्याबरोबर ज्या अगोदरच्या चॅप्टर्स मध्ये आपण व्हॉल्यूमचं कन्फर्मेशन, हायर टाइम फ्रेम मध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स, कुठली ट्रेंड लाईन तिथे येते का, कुठला रोल रिव्हर्सल तर आहे का, आणि वीकली आणि मंथली टाइम फ्रेम मध्ये ट्रेंड काय चालला याचं जर डबल कन्फर्मेशन जर आपण घेतलं तर त्या माध्यमातून आपले तिथं टिकण्याचे चान्सेस जे ते सगळ्यात जास्त आपल्याला होताना तिथं दिसू शकतात. तर ट्रँगल पॅटर्नचे हे नेमकं प्रकार काय, तर ट्रँगल पॅटर्न मध्ये असेंडिंग ट्रँगल पॅटर्न आहे की ज्याच्यामध्ये फ्लॅट रेजिस्टन्स, हायर लोज आणि बुलिश बायस होताना आपल्याला दिसतो. हा असेंडिंग ट्रँगल पॅटर्न जो आहे एका कंटिन्यू अप ट्रेंड मध्ये आपल्याला होताना दिसतो, जो की एक कंटिन्यू पॅटर्न आहे आणि जनरली याचा बायस जो असतो तो बुलिश असतो. याच्यामध्ये ट्रेंड लाईन जी ती अपवर्ड स्लांटिंग असते, वरच्या बाजूला जाणारी, आणि त्याच्यामध्ये हायर लोजचं फॉर्मेशन होताना आपल्याला तिथं दिसतं. जेव्हा केव्हा तुम्ही मार्केटमध्ये प्रॅक्टिस करता त्यावेळेस ही गोष्ट जी तुम्हाला लक्षात येऊन जाईल. दुसरा महत्वाचा पॅटर्न म्हणजे डिसेंडिंग ट्रँगल. डिसेंडिंग ट्रँगल मध्ये फ्लॅट सपोर्ट असतो, लोअर हाईज होताना दिसतो आणि याचा जो बायर जो असतो तो बेरिश असतो. म्हणजे इथं ब्रेकडाऊन होऊन मार्केट खालच्या बाजूला जाण्याची शक्यता ते सगळ्यात जास्त असते. आणि याबरोबरच जर तुम्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्सला, त्याचबरोबर रोल रिव्हर्सल, ट्रेंड लाईनला आणि ओव्हरऑल हायर वीकली आणि मंथली टाइम फ्रेमच्या ट्रेंडला जर कंबाईन जर केलं तर तिथं तुमची शक्यता जी ती विनिंगची सगळ्यात जास्त आपल्याला तिथं होताना तिथं दिसू शकते. तिसरा नंबरचा ट्रँगल पॅटर्न म्हणजे सिमेट्रिकल ट्रँगल पॅटर्न. सिमेट्रिकल ट्रँगल पॅटर्न मध्ये हायर लोज, लोअर हाईज आणि एक न्यूट्रल पॅटर्न आहे. याच्यामध्ये ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन, बुलिश साइड किंवा बेरिश साइड दोन्ही बाजूला होताना तिथं दिसू शकतो. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला सिमेट्रिकल ट्रँगल पॅटर्न जो आयदर सपोर्टच्या झोन मध्ये किंवा डिमांडच्या झोन मध्ये किंवा रेजिस्टन्सच्या झोन मध्ये होता तिथे दिसतोय, त्याच्यावरनं तुम्हाला एक आयडिया येऊन जाते की इथं नेमकं बायस जो आहे तो कुठल्या बाजूला होतोय. परंतु एखाद्या ट्रेंड मध्ये म्हणजे अप ट्रेंड चालला किंवा डाऊन ट्रेंड चालला, त्या डाऊन ट्रेंडच्या मिडल ऑफ द झोन, मिडल ऑफ द ट्रेंड जर अशी जर काही सिमेट्रिकल ट्रँगल पॅटर्न जर होताना तिथं दिसतोय, तर जनरली तिथं फसण्याचे आणि रिस्क रिवॉर्ड चौपट होऊन अकाउंट खाली होण्याची शक्यता जी आहे ती सगळ्यात जास्त आपल्याला तिथं होताना तिथं दिसू शकते. म्हणून सिमेट्रिकल ट्रँगल जेव्हा केव्हा आपल्याला चार्ट वरती दिसतो त्यावेळेस तिथं कटाक्षाने डायरेक्शन कडे लक्ष देणं सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर ठरतो. चॅप्टर नंबर 4. तर असेंडिंग ट्रँगल पॅटर्न नेमकं काय असतो. असेंडिंग ट्रँगल पॅटर्न जो आहे तो रेजिस्टन्स समान असतो, पण प्रत्येक डीप जो आहे तो हायर लोच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला होताना दिसतो. याचा अर्थ असा असतो की बायर जे आहे ते अधिक अग्रेसिव्ह होते आणि सेलर्स रेजिस्टन्स वरती विकत आहे.
पण प्रत्येक वेळी बायर्स आल्यामुळं तिथं प्राइसला वरच्या बाजूला ते घेऊन जात आहेत आणि शेवटी रेजिस्टन्स जो आहे विथ व्हॉल्यूम जो आहे तो विथ चांगली मोमेंटम मारुबुजू कॅन्डल जो आहे तो तुटताना तिथं दिसतो आणि ब्रेकआउट होतो. मग याच्यामध्ये एंट्रीज जे आहेत त्या कशा पद्धतीने घेतल्या जातात? एंट्री ज्या आहेत त्या रेजिस्टन्स ब्रेकला घेतल्या जातात, कॅन्डल क्लोज होण्याची वाट बघितली जाते, व्हॉल्यूम कन्फर्मेशन बघितलं जातं, रिटेस्टच्या वेळेस सुद्धा एक एंट्री तिथे घेतली जाते आणि स्टॉप लॉस प्लेसमेंट जो आहे तो प्रिव्हियस हायर लो जिथं पुढे झालेला आहे किंवा प्रिव्हियस कॅन्डल ब्रेकआउट कॅन्डलच्या अगोदरच्या कॅन्डलचा लो जो आहे तो तिथं स्टॉप लॉस म्हणून प्लेस केला जातो. त्याच्या बाबतीत जर बघायचं झालं तर ट्रँगलची जितकी कुठली हाईट आहे तेवढा टार्गेट जो आहे त्यामध्ये घेतला जातो. चॅप्टर नंबर 5 कळूया तो म्हणजे डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न. डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न जो आहे तो असेंडिंग ट्रँगल पॅटर्नचा उलटा पॅटर्न आहे. म्हणजे प्रिव्हियस असेंडिंग ट्रँगल पॅटर्न मध्ये आपल्याला एकाच लेवलला रेजिस्टन्स दिसत होता, पण इथं एकाच लेवलला सपोर्ट दिसतो. सपोर्ट हा समान राहतो पण प्रत्येक रॅलीच्या पेक्षा खाली खाली जाताना तो दिसतो. सेलर जे ते अतिशय अग्रेसिव्ह असतात आणि बायर जे ते कमजोर आपल्याला होताना ते दिसतात. सपोर्ट तुटल्यावरती मोठा ब्रेकडाऊन होऊ शकतो आणि याच्यामध्ये एंट्री जे आहे ते सपोर्टच्या ब्रेकडाऊनला व्हॉल्यूम कन्फर्मेशन विथ स्टॉप लॉस प्लेसमेंट प्रिव्हियस लोअर हाय किंवा जी ब्रेकडाऊन कॅन्डल आहे त्याच्या हायर कॅन्डलच्या हाय पशी जो आहे तो प्लेसमेंट आपल्याला होताना दिसू शकतो आणि सेम टार्गेट सुद्धा जेवढी कुठली हाईट डिसेंडिंग ट्रँगलची आहे त्याच्यानुसार तुम्ही तिथं टार्गेट जे आहे ते प्लेस करू शकता. चॅप्टर नंबर 6 कडे वळूया तो म्हणजे सिमेट्रिकल ट्रँगल पॅटर्न. सिमेट्रिकल ट्रँगल पॅटर्न जो आहे तो ना बायरसाठी मजबूत ना सेलरसाठी मजबूत, तो दोघांनाही पुश करणारा पॅटर्न आहे. मार्केट जनरली सिमेट्रिकल ट्रँगलच्या पॅटर्नच्या वेळेस कॉम्प्रेस होताना दिसतं आणि ब्रेकआउट जे आहे ते इधर साइडला बायरच्या पक्षमध्ये होऊ शकतो किंवा सेलरच्या पक्षमध्ये होऊ शकतं. म्हणून कन्फर्मेशन असल्याशिवाय अशा पॅटर्न मध्ये ट्रेड न करणं सगळ्यात महत्वाचं राहतं. काही उदाहरणं आपण स्क्रीनवरती बघूयात. याच्यामध्ये तुम्हाला सिमेट्रिकल ट्रँगल पॅटर्न हा सपोर्ट झोनच्या आसपास आहे का रेजिस्टन्स झोनच्या आसपास आहे याकडे सगळ्यात महत्वाच्या पद्धतीने लक्ष देणं गरजेचं ठरतं. चॅप्टर नंबर 7 कडे जाऊयात तो म्हणजे व्हॉल्यूम अनालिसिस. जेव्हा केव्हा तुम्ही कुठेही ट्रेड घेण्याचा प्रयत्न करत आहात त्यामध्ये व्हॉल्यूम जो आहे तो महत्वपूर्ण रोल प्ले करतो. कारण तिथं ऍक्च्युअल सांगतं, प्राइस आपल्याला सांगत असते की मार्केट कुठं चाललंय, परंतु व्हॉल्यूम आपल्याला सांगत असते की मार्केट कोण कंट्रोल करतंय. आणि वजन जर टाकलं तर ऑटोमॅटिकली इथं एक चांगल्या प्रकारचा रिस्क टू रिवॉर्ड वाला ट्रेड सेटअप जो आहे तो होताना तिथं दिसू शकतो. तर प्रोफेशनल ट्रेडर्स व्हॉल्यूमला ऑब्झर्व कसं करतात? जेव्हा केव्हा हा ट्रँगल पॅटर्न भले तो असेंडिंग असेल डिसेंडिंग असेल किंवा सिमेट्रिकल ट्रँगल पॅटर्न असेल त्यावेळेस व्हॉल्यूम कमी होत आहे, ब्रेकआउट एकाच वेळी होत आहे आणि त्याबरोबरच जेव्हा ब्रेकआउट होतोय त्यावेळेस व्हॉल्यूमची जी लेंथ कमी होती ती आपल्याला वाढताना दिसत आहे. त्यालाच प्रोफेशनल ट्रेडरचं कन्फर्मेशन म्हटलं जातं. म्हणून आतापर्यंत तुम्ही जेव्हा केव्हा ट्रँगल पॅटर्न बघितलेला आहे त्यामध्ये चुकीची जी इन्स्टिंक्ट आहे, चुकीची जी सायकोलॉजी तुम्ही आतापर्यंत यूज केली आहे त्याच्यापासून दूर राहावा आणि तिकडनं या प्रोफेशनल अप्रोचला जर तुम्ही फॉलो केलं तर ऑटोमॅटिकली तुम्ही तिथनं एक चांगल्या पद्धतीचा रिस्क टू रिवॉर्ड रिटर्न जो आहे विथ प्रोफेशनल कन्फर्मेशन करताना तिथं दिसू शकता. आता चॅप्टर नंबर 8 स्मार्ट मनीची सायकोलॉजी कशा पद्धतीने हे ट्रँगल पॅटर्न तयार होते ते बघूया. तर याच्यामध्ये लिक्विडिटी बिल्टअप होण्याची सगळ्यात जास्त चान्सेस राहतात. आता हे लिक्विडिटी बिल्टअप म्हणजे काय? जेव्हा केव्हा प्राइस या ट्रँगल पॅटर्न मध्ये कॉम्प्रेस होत असते त्यावेळेस इम्पेशन्स वाले इन्व्हेस्टर ट्रेडर जे आहेत त्याच्यामध्ये एंट्री जे आहे रेजिस्टन्स किंवा हायर रायझिंग किंवा डाऊनग्रेडेड ट्रेंड लाईनच्या आसपास जी ती एंट्री करण्याचा प्रयत्न करत असतात विथ स्मॉल रिस्क रिवॉर्ड किंवा काही लोक जे आहेत त्याच्यामध्ये स्टॉप लॉस प्लेसमेंट करत नाही. त्या केसमध्ये त्यांची स्टॉप लॉस हंटिंग होण्याच्या केसमध्ये लॉंग लिक्विडिटी बिल्टअप किंवा शॉर्ट लिक्विडिटी बिल्टअप वरती सगळ्यात जास्त फोकस जो आहे तो होताना तिथं दिसूच राहतो. एकदा की लिक्विडिटी बिल्टअप झाली की प्रोफेशनल मनीला हायर प्राइसला एखादा विकायचा असेल तर ते त्या ग्रॅप करण्याकरता लिक्विडिटी स्टॉप लॉस हंटिंग लोकांची करण्याकरता तिथं जातं. जर त्यांना लॉंग जर बिल्टअप जर करायचं आहे तर त्या केसमध्ये जिथं कुठं बायरच्या ऑर्डर्स बनलेल्या आहेत आणि त्याच्या खाली जिथं कुठं प्रोबेबल स्टॉप लॉसेस जिथं आहेत तिथं लिक्विडिटी ग्रॅप साठी आपल्याला तिथं ते जातात दिसतात. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे कॉम्प्रेशन. हा ट्रँगल पॅटर्न जो आहे हा 1 ते 3 महिन्याच्या टाइम फ्रेम मध्ये जर फॉर्म होत आहे तर त्या पॅटर्नची विश्वासार्हता जी ती सगळ्यात जास्त होताना दिसते. जेवढं तुम्ही कमी टाइम फ्रेम मध्ये तो पॅटर्न बनवायला तिथं जाताना बघता तेवढं याची फेल्युअरचे चान्सेस जे आहेत ते सगळ्यात जास्त होताना तिथं दिसतात. म्हणून
जेव्हा केव्हा हा अशा पद्धतीचा पॅटर्न तिथं होतोय, त्याची मॅच्युरिटी जी आहे हायर टाइम फ्रेम मध्ये त्याला बघण्याचा प्रयत्न करा, कारण तिथनं तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचा रिस्क रिवॉर्ड वाला सेटअप आणि त्याचबरोबर इन्स्टिट्यूशनल ऑर्डर्स बरोबर एक रिपलिंग काइंड ऑफ प्रॉफिट कमवण्याची संधी जी ती सगळ्यात जास्त होताना तिथं दिसू शकते. आता याच्यामध्ये एंट्री स्ट्रॅटेजी काय, नेहमीप्रमाणे दोन प्रकारच्या एंट्री स्ट्रॅटेजी. तर याच्यामध्ये काय होतं ना, आपल्याला दिसतंय इथे एक गॅप आहे ज्याच्या आसपास आपण ट्रेंड लाईन जी ती ड्रॉ केली. वरच्या बाजूला आपण जर बघितलं इथं, तर वरच्या बाजूला एकाच लेवलच्या आसपास जे आहे ते कंटिन्युअस रेजिस्टन्स आहे. याच्यामध्ये आपण कॅन्डलचं जो रेजिस्टन्स जो आहे क्लोजिंगच्या हिशोबाने कन्सिडर केलेला आहे. परंतु जेव्हा एंट्री स्ट्रॅटेजीच्या हिशोबाने जे कन्सिडर करायचं जर ज्यावेळेस होत आहे, समजा ब्रेकआउट जे आहे ते इथं होत आहे, मग ब्रेकआउट ज्यावेळेस इथं होत आहे, ही ब्रेकआउटची कॅन्डल तर खूप मोठी आहे, मग प्रिव्हियस कॅन्डलचा जो लो जो आहे तो ऍज अ स्टॉप लॉस म्हणून कन्सिडर केला जातो आणि त्याच्यानंतर मोमेंटम जे आहे त्या पर्टिक्युलर दिशेमध्ये डायरेक्शन मध्ये आपल्याला तिथं होतं तिथं दिसतं. मग ट्रँगल पॅटर्न जो होतो कुठलाही असू शकतो. मग तुमची जी एंट्री जी आहे ती आयदर अग्रेसिव्ह कॅटेगरीमध्ये आहे का एकदम कॉन्झर्वेटिव्ह मध्ये ते ठरवणं गरजेचं आहे. जर कन्झर्वेटिव्ह मध्ये असेल तर जी ब्रेकआउट कॅन्डल आहे त्याच्या प्रिव्हियस कॅन्डलचा लो जो आहे तो तुमचा स्टॉप लॉस तिथं असू शकतो. पण जर तिथं तुम्ही एकदम अग्रेसिव्हली एंटर करत आहात, म्हणजे या कॅन्डलला एंटर करत आहात, तर त्याचा स्विंग लो जो आहे तो तुमचा स्टॉप लॉस म्हणून तिथं काम करताना दिसू शकतो आणि त्याकडे आपण लक्ष ठेवणं सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर ठरतो. आणि अशा पद्धतीने तुम्ही कन्झर्वेटिव्ह एंट्री स्ट्रॅटेजी तथा हाय रिस्क एंट्री स्ट्रॅटेजी जी डिसाईड करू शकता. तर तुम्ही अशा पद्धतीची अग्रेसिव्ह एंट्री जी आहे असेंडिंग डिसेंडिंग किंवा सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न मध्ये करत आहात, तर तिथं एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की माझी एंट्री जर मी करतोच आहे, परंतु तिथं मला कमीत कमी 1:2 चा रिस्क रिवॉर्ड जो तो भेटतोय का ते बघणं गरजेचं आहे. आणि चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रोबेबल लिक्विडिटी ग्रॅप मध्ये माझी एंट्री न जाणं, माझा स्टॉप लॉस हंटिंग न होणं, हे एक सगळ्यात महत्वाचं राहतं. आता 10व्या नंबरच्या चॅप्टर मध्ये बघूयात की फॉल्स ब्रेकआउट नेमकं कशा पद्धतीने होतं. रिटेल ट्रेडर जो आहे तो ब्रेकआउटला पाहून लगेच एंट्री करत असतो, पण मार्केट पुन्हा त्याच ट्रँगल मध्ये येतं आणि यालाच फॉल्स ब्रेकआउट आपण म्हणतो. म्हणून जेव्हा केव्हा चार्ट वरती तुम्हाला एक ट्रँगल पॅटर्न होताना तिथं दिसतोय, तर त्यावेळेस एक लक्षात राहून द्या की हे रिटेस्टच्या आसपास आल्यानंतर तिथं कशा प्रकारची मूव जे ते जनरेट करतंय ते बघा. जर पुन्हा तो ट्रँगल पॅटर्न मध्ये येऊनच क्लोज करतोय, प्लस व्हॉल्यूम सुद्धा तिथं राईज होताना सेलरच्या साइड मध्ये किंवा बायरच्या साइड मध्ये असेंडिंग किंवा डिसेंडिंग ट्रँगल मध्ये होताना तिथं दिसतंय, तर तो एक प्रकारचा फॉल्स ब्रेकआउट होऊ शकतो. आणि ह्या फॉल्स ब्रेकआउट मध्ये लोक अडकल्यानंतर तुम्हाला माहिती आहे मार्केट जे आहे ते लोकांना पनिश करत नाही, त्यांचे स्टॉप लॉस न फॉलो केल्याबद्दल मार्केट जे आहे ते लोकांचे अकाउंट खाली करण्याचं काम करताना तिथे दिसतं. हे ह्युमन इमोशनचा प्रॉब्लेम तिथं आहे. म्हणून जेव्हा केव्हा तुम्हाला कॅन्डल आणि कॅन्डल क्लोज आणि व्हॉल्यूम शिवाय तुम्ही एंट्री न घेणं हे एक महत्वाचं राहतं. आता काही एक्झाम्पल किंवा ब्रेकआउट जो तो होतोय त्यावेळेस अशा मोठ्या प्रमाणामधली कॅन्डल, मोठी कॅन्डल जी ती नसणं गरजेचं आहे. कारण इथं जर तुम्ही बघितलं तर ब्रेकआउट कॅन्डल जी ती मोठी, भले इथं प्राइस ऍक्शन मध्ये आपल्याला हायर लोज जो तो होऊ राहिलाय, एक इक्वल हाईजला रेजिस्टन्स तिथं आहे आणि आपला जो सपोर्ट जो आहे तो वरच्या बाजूला शिफ्ट होतोय. परंतु अशा पद्धतीचं ब्रेकआउट तिथं होतंय, भलेही व्हॉल्यूम आपल्याला तिथं सपोर्टिव्ह आहे, तर अशा ठिकाणी लोक जे आहे ते ट्रॅप होतात. इथं ब्रेकआउटला जे आहे ते अग्रेसिव्ह एंट्री करतात आणि त्यानंतर प्राइस जी ती ऑलमोस्ट ह्या लो लेवलच्या आसपास तिथं येताना तिथं दिसते. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही तिथं एंट्री करण्याचा प्रयत्न करताय, ट्रेड करण्याचा प्रयत्न करताय, तर तिथं बघा की तुम्हाला पॉसिबल हायेस्ट रिस्क रिवॉर्ड वाली सिच्युएशन जी आहे ती कुठं आहे आणि त्याला तुम्ही कशा पद्धतीने फॉलोअप करू शकता. नंबर 12 मध्ये व्हॉट आर द कॉमन मिस्टेक्स. कॉमन मिस्टेक्स मध्ये लोकांकडनं ट्रँगल पॅटर्न तयार व्हायच्या अगोदरच लोकांच्या एंट्री जे आहे तिथं होताना दिसतात. व्हॉल्यूमला ते इग्नोर करतात, स्टॉप लॉस न ठेवता, त्यांचा ट्रेड प्लॅन न बनवता तिथे एंट्री करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक कन्सॉलिडेशनला जे आहे ते ट्रँगल पॅटर्न समजतात. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, कुठल्याही ट्रेड मध्ये ज्यावेळेस त्यांना घुसायचंय त्यावेळेस त्यांचा रिस्क रिवॉर्ड डिफाईन नसतो. रिस्क मॅनेजमेंटला ते तिलांजली देतात. जर तुम्हाला प्रो ट्रेडर प्रमाणे किंवा प्रोफेशनल ट्रेडर प्रमाणे तुम्हाला याच्यामध्ये एंट्रीज करायचे आहेत, एक्झिट्स प्लॅन करायच्या, तर त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ट्रेंड काय आहे, कोणता ट्रँगल पॅटर्न तिथं होतोय, ब्रेकआउट कन्फर्मेशन झालाय का, व्हॉल्यूम तिथं वाढलाय किंवा घटलाय का, रिटेस्ट झालंय का, ह्या गोष्टींकडे आपण लक्ष देणं सगळ्यात
महत्वाचं राहतं. होमवर्क मध्ये बँक निफ्टीचा पाठीमागील 5 वर्षाचा चार्ट ओपन करा. त्याच्यामध्ये 5 असेंडिंग ट्रायंगल, 5 डिसेंडिंग ट्रायंगल, 5 सिमेट्रिकल ट्रायंगल आणि प्रत्येक पॅटर्न मध्ये व्हॉल्युमला ऑब्झर्व करा. ब्रेकआउट नंतरची मूव जी आहे ती ऑब्झर्व करा. नेक्स्ट एपिसोड नंबर 9 मध्ये आपण फ्लॅग आणि पेनंट पॅटर्न जो आहे तो ट्रेंड कंटिन्युएशनचा प्रोफेशनल सिक्रेट बद्दल माहिती घेणार आहोत. या नेक्स्ट एपिसोड नंबर 9 मध्ये आपण फ्लॅग पॅटर्न, बुल फ्लॅग, बिअर फ्लॅग, पेनंट पॅटर्न, पोल मेजरमेंट, ब्रेकआउट कन्फर्मेशन, व्हॉल्यूम कन्फर्मेशन, एंट्री स्ट्रॅटेजी, स्टॉप लॉस, भरपूर काही गोष्टी, भरपूर सारे एक्झाम्पल्स बद्दल आपण माहिती घेणार आहोत. याबरोबरच तुम्ही आतापर्यंत चार्ट सिरीजचे एपिसोड्स बघितलेले नसतील तर ते युट्यूब चॅनलवरच्या होम पेज वरती जावा आणि तिथून या सिरीजला नक्की बघा. त्याबरोबरच जर तुम्हाला ट्रेडिंग आणि डीमॅट खातं खोलवायचं असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तथा चॅट बॉक्सला मी पिन करून ठेवलेले आहे. त्याद्वारे तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जे ते खोलू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. लक्षात ठेवा, ट्रायंगल पॅटर्न म्हणजे फक्त 3 रेषा नाहीये, तर तो मार्केट मधला डिसिजन पॉइंट आहे. आणि प्राइस जेव्हा कॉम्प्रेस होते, व्हॉल्यूम जेव्हा कमी होतो, त्यावेळेस स्मार्ट मनी जो आहे ना योग्य क्षणाची वाट बघत असतो. जेव्हा ब्रेकआउट कन्फर्मेशन मिळतं तेव्हाच प्रोफेशनल ट्रेडर्स जे ते ऍक्शन मध्ये येतात. जर हा एपिसोड तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कमेंट मध्ये लिहा ट्रायंगल मास्टर्स. पुढील एपिसोड मध्ये आपण फ्लॅग आणि पेनंट पॅटर्न जे की ट्रेंड कंटिन्युएशन ट्रेडिंग मधले सर्वाधिक प्रभावी पॅटर्न आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.